नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे, परंतु पुण्यात अनेक प्रकारचे गैरकारभार सुरू आहेत. गेल्या 6 महिन्यात अनेक मसाज सेंटर आणि स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसाय पुण्यात उघड झाला आणि पोलिसांकडून आरोपींना अटक देखील करण्यात आली. पुणे शहरात कोयता गँग, शरद मोहळ खून प्रकरणामुळे गँगवर आणि इतर गुन्हेगारीमुळे नागरिक घाबरलेले आहेत. तसेच खून, चोरी, लुटमारीच्या अनेक घटना पुणे तसेच पिंपरी चिंचवड या भागात घडल्या आहेत. त्याचवेळी वेश्या व्यवसायाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड झाले आहे. या प्रकरणात एका अभिनेत्रीसह 3 ताब्यात घेण्यात आले आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. या भारत जोडो न्याय यात्रेत व्हावं असं आमंत्रण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना दिलं आहे. हे आमंत्रण प्रकाश आंबेडकर यांनी स्वीकारलं आहे. मात्र आंबेडकरांनी काँग्रेससमोर एक अट ठेवली आहे. देशातील विरोधकांच्या इंडिया आघाडीत आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सहभागी करून घेतलं तरच भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे. इराणने मंगळवारी पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश अल अदलवर एअर स्ट्राईक केला. जैश अल अदलच्या इराण सीमेवर दहशतवादी कारवाया सुरू होत्या. त्यांना पाकिस्तानची फूस होती. इराणने जैश अल अदलवर कारवाई केली, एअर स्ट्राईक केला म्हणून पाकिस्तान खवळला आहे. पण या हल्ल्यामुळे भारताचा एक जुना हिशोब चुकता झाला आहे. जैश अल अदलनेच माजी नौदल अधिकारी आणि भारतीय नागरिक कुलभूषण जाधवांचं अपहरण केलं होतं. जैश अल अदलच्या दहशतवाद्यांनी इराणमधून कुलभूषण जाधवांचं अपहरण केलं होतं. त्यानंतर त्यांनी कुलभूषण यांना पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI कडे सोपवलं होतं. गेल्या आठवड्यात लबाडाने जो निकाल दिला, लबाडाने नाही लवादाने दिला, त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयाकडून शेवटची आशा आहे. सर्वोच्च न्यायालय हे लोकशाहीची जनता आहे, त्यामुळे त्या न्यायालयात आम्ही आलो आहोत. देशात मतदार सरकार ठरवत असतो. कदाचित जगात आपला एकमेव देश आहे ज्यांनी जनतेच्या चरणी संविधान अर्पण केलं आहे. पुरावा की गाडावा, माझं तर आव्हान आहे. नार्वेकरांनी मिंद्यांनी जनतेत यावं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांना आवाहन दिलं आहे. गर्दीत कार त्यांच्यावर सामील रामशास्त्री. सुरेश भट म्हणतात, आता मेल्याविना मढायला उपायचं नाही, दुसरा उपायच नाही. आपण फक्त मड पाहणार की लोकशाहीच्या खुण्यांचं मड करणार, म्हणजे राजकारणात एकूणच जी काही थट्टा सुरू असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.